मित्रांनो नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे। इथे त्यांना सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। मागील 2 ते 3 महिन्यांमध्ये आपण पाहिलं की बॅटरी ऑपरेटेड पंप हे 100% अनुदानावर दिले जात होते। त्यामध्ये फक्त ज्यांचे सोयाबीन आणि कापूस आहे त्यांनाच या ठिकाणी अर्ज करता येत होते। तर आता या ठिकाणी सर्व शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात। याला जे अनुदान असेल ते 40 ते 60% अनुदान असेल। तरी भरपूर शेतकरी बांधवांनी यासाठी अर्ज करावेत। हा अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे। स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला याच्यामध्ये मी सांगण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। अशाच प्रकारचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर बांधव या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, सर्च बार मध्ये महाडीबीटी फार्मर असं टाकायचं आहे आणि एंटर करायचं आहे। इथे जर पाहिलं तर 1 नंबरवर तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र mahadbt.maharashtra.government.in फार्मर स्कीमची ही वेबसाईट आहे। अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय। तिथे गेलं आणि त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर येऊन जाल। तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपला जो तुम्ही अगोदर ठिबक सिंचन असेल, अन्य कोणते ट्रॅक्टरचे अवजार असेल, ट्रॅक्टर असेल यासाठी अर्ज केला असेल त्याच्यामध्येच तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड असेल। जर नसेल तर तुम्ही मागील व्हिडिओ पाहू शकता, त्याच्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे। नवीन रजिस्ट्रेशन, नवीन अर्जदार नोंदणी दिसते बघा, ही कशा प्रकारे करायचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे। तर आपल्याकडे ऑलरेडी आयडी आहे, पासवर्ड आहे, तर आपण इथून डायरेक्टली लॉग इन या ठिकाणी करतोय। तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला इथं लॉग इन करायचे। तर आता मला सौरचलित नॅपसॅक पंपासाठी अर्ज करायचा आहे। तर या अर्ज करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। कृषी यांत्रिकीकरण दिसते बघा, तुम्ही समोर पाहू शकता भरपूर घटक आहे। कृषी यांत्रिकीकरण आहे, सिंचन साधनेमध्ये तुम्ही ठिबक सिंचन असेल, पाईपलाईनचं असेल त्या ठिकाणी ते प्रकरण करू शकता। अशा प्रकारची भरपूर ऑप्शन आहेत। आपल्याला आता कृषी यांत्रिकीकरण यावर जायचंय, बाबी निवडा याच्यावर क्लिक करायचंय। इथे क्लिक केल्यानंतर मुख्य घटक जो आहे तो कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य याच्यावर आपल्याला क्लिक करायचं लागेल। आता तपशील इथे विचारतोय, तर तपशीलमध्ये आपल्याला मनुष्यचलित अवजार आहे याच्यावर क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यानंतर यंत्रसामग्री अवजारे उपकरणे आहे, इथे तुम्हाला पीक संरक्षण अवजारे आहे याच्यावर क्लिक करायचं। मशीनचा प्रकार तुम्हाला इथे निवडायचा। आता इथे पाहू शकता भरपूर इथं प्रकार आहेत बघा, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर आहे, भरपूर ऑप्शन या ठिकाणी आहेत। तर आपल्याला इथे सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप म्हणजे सोलार चलित फवारणी पंप आहे, तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं। सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप, आता इथे टिक मार्क करायचे आणि इथं जतन करा या बटनावर क्लिक करायचे। आपला जो घटक आहे तो यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केलेला आहे। आपणास आणखीन घटक निवडायचे आहेत, म्हणजे तुम्हाला जर अन्य दुसरे घटक म्हणजे ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचे अवजार असतील, यापैकी कुठलाही तुम्हाला निवडायचं असेल तर ते तुम्ही निवडू शकता। ठिबक सिंचन असेल, कांदा चाळ असेल, अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ते निवडू शकता। तर आता आपण या ठिकाणी हे भरलेला आहे आणि पहिला जो अर्ज होता तो आपला ट्रॅक्टरचा या ठिकाणी भरला होता। तर आपल्याला मुख्य पृष्ठावर परत यायचंय, अर्ज करा या बटनावर क्लिक करायचंय, अर्ज सादर करा याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण ज्यासाठी अर्ज केलेला आहे आता ते तिथं ऑप्शन दाखवलं जाईल। इथं पाहू शकता कृषी यांत्रिकीकरण, कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य, मनुष्यचलित अवजार। तर याच्यामध्ये आपण पहावर क्लिक केलं तर आपण कशा प्रकारे फॉर्म भरलाय त्याची माहिती त्या ठिकाणी दिसेल आणि आपल्याला इथं प्राधान्यक्रम निवडायचा आहे, आपण 1 निवडतोय। इथे टिक मार्क करायचे आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की 23 रुपये 60 पैसे इथं पेमेंट या ठिकाणी जाणार आहे। आता इथे आपल्याला मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आणि ते 23.60 पैसे आपल्याला ते पेमेंट करायचे। पेमेंट केल्यानंतर तुम्ही ज्या वेळी या अर्ज केलेल्या बाबी आहेत त्याच्यावर याल, तर इथे तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज याच्यामध्ये तुम्हाला तो अर्ज जो आहे आपण केलेला तो अर्ज या ठिकाणी दाखवेल, म्हणजेच हा ट्रॅक्टरचा सुद्धा अर्ज दाखवेल आणि आपण जो सौरचलित पंप आहे त्या सुद्धा अर्ज या ठिकाणी दाखवणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा अर्ज भरू शकतो। तुम्ही रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे त्याची माहिती सुद्धा मी मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं ते पाहू शकता। मित्रांनो अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी, असेच फॉर्म कशा प्रकारे भरायचे याची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या या चॅनलवर मिळत जातील। धन्यवाद।